शहीद झालाय त्यांना निलंबित करून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। ती चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे आपल्या येईल। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबात करता पुरुष कोणी नसल्यामुळे त्यांच्या सख्या भावास म्हणजेच अविनाश व्यंकट सूर्यवंशी याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि तिसरे यांच्या कुटुंबियांना सरकारने जे 10 लाख रुपये दिलेले ती रक्कम त्या ठिकाणी जास्तीची वाढवून द्यावी, जास्तीचं अर्थसहाय्य करावं अशा पद्धतीने त्यांच्या 3 मागण्या। मी सांगितलं ना किंवा मी नोकरी आता पुन्हा कठीणच आहे तुमचं। मी सांगितलं की व चौकशी करण्याच्या बद्दल स्वतः आपल्या राज्यातलं सर्वोच्च सभागृह जिथं कायदे मंडळ म्हणून ओळखलं जातं तिथं राज्याच्या 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण ऐकलेल्या आहेत। फक्त त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर त्यांचा भाऊ अविनाश व्यंकट सूर्यवंशी जो MSc B.Ed झालेला आहे, चांगला शिकलेला आहे, त्याला नोकरीच्या संदर्भामध्ये शासकीय नोकरी मिळावी म्हणजे कुठल्याही ग्रँटेबल मध्ये नोकरी मिळाली म्हणजे ते शासकीय मिळाल्यासारखंच आहे, कुठली जरी संस्था शिक्षण संस्था असली तरी। आणि आर्थिक मदत जी 10 लाख केलेली आहे ती अजून वाढवून द्यावी अशी त्यांनी मागणी केली। तुम्ही एंडोर्समेंट केलेली आहे त्या निवेदनावरती, आर्थिक मदत कधी एक मिनिट, मी एंडोर्समेंट केलेली त्यांचे नंबर घेतलेले, त्या दोघांचे नंबर मी अविनाशचा घेतलेला आहे, प्रेमनाथचा घेतलेला आहे, कारण तिथं गेल्यानंतर मला त्यांच्याशी संपर्क साधणं किंवा माझा नंबर त्यांना व्हॉट्सअप दिलेला आहे, आम्ही एकमेकाशी संपर्क साधणं सोयीचं होईल। कारण बऱ्याचदा एखादी घटना ताजी असते तर सगळं त्याचं प्रत्येक जण म्हणतं आम्ही मदत करू आणि जशी जशी घटना त्याला उशीर व्हायला लागतो किंवा जुनी होती त्यावेळेस प्रत्येक जण त्या गोष्टी विसरून जातो, तसं होता कामा नये म्हणून मी त्या पद्धतीने माझी नोंद करून घेतली। एकूणच राज्यातल्या या घटनांवरून विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत दादा, काय वाटतं? त्या सगळ्या आरोपाला राज्याच्या प्रमुखांनी व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे, आपण बघितलंय। त्यामध्ये कुठलंच कोणीच राज्यकर्ते असताना अशा प्रकारच्या घटना घडू नये हीच प्रत्येक राज्यामध्ये काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची अपेक्षा असते। आणि त्याच्यामुळं बीडमध्ये घडलेल्या पण घटनेची अतिशय वरिष्ठ पातळीवर नोंद घेऊन न्यायाधीशांच्या मार्फत आणि उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी करून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यात जी कर्म कडक असतील, कुणाला मोका लावणं असेल, कुणाला त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा असेल, जे काही कायद्याने नियमाने गोष्टी असतात त्या ठिकाणी केल्या जातील। इथं पण ही MC मध्ये घटना घडली, PC मध्ये घडली नाही। MC मध्ये तुम्हालाही सगळ्यांना त्याचे फोड करून सांगण्याचं कारण नाही, त्याच्यावर त्याच्याही बद्दलची तंबूत चौकशी सुरू केलेली आहे, तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। आणि त्याच्यातनं जे काही पुढे येईल ते पुढे आल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर पण कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल। काही तासापूर्वी पवार साहेब आले होते, ते म्हणाले की केवळ भेटी देऊन आणि घोषणा करून काही होणार नाही, प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे सरकार। आम्हालाही कळतंय हे सगळ्यांनी, प्रत्येक जणांनी राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे। भेटी नसत्या दिल्या तर सांगितलं असतं बघा आम्ही भेटी दिल्या पण सरकारच्या वतीनं कोणी आलं नाही, हे बोलायचं असतं। विरोधकांना नुसतं विरोधीच भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय। त्याच्यातनं व्यवस्थितपणे त्या कुटुंबाचा जो आधार तुटलेला आहे ते कुटुंब त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा त्याला कसं उभं करता येईल, पुन्हा ते व्यवस्थितपणे केला। त्याच्या आईच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे, त्याच्या भावावर, दोन्ही भावांच्यावर, या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आलेलो आहे। आम्ही काही आणि तुम्हाला माहिती आहे आज दुपारपर्यंत सभागृह चालू होतं, त्याच्यावर दुपारी सभागृह संपलं की आम्ही लगेचच तिथं निघालो आणि थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे पाय रोड होता, इकडे यावं लागलं। जिथपर्यंत उजेड होता तिथपर्यंत विमानाने हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला। ठीक आहे, थँक्यू दादा। समितीला पैसे देऊन स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील। मुद्रांक शुल्क